मी श्रीमती गौरी मंगेश अहिरराव, शारदाश्रम विद्या मंदिर, मराठी प्राथमिक विभाग, दादर या शाळेतून आम्ही आज येथे आलेलो आहोत. आमचे विद्यार्थी आज श्यामची आई या पुस्तकातील काही कथा सादर करणार आहेत. नमस्कार, माझे नाव रुद्वी जानवी हेमंत पवार. मी आज तुमच्या समोर श्यामची आई, रात्र 5वी, मथुरी ही कथा सांगणार आहे. श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल, तू पडून राहा. अरे, आईची आठवण म्हणजे सकल दुःखाहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे. आज आईची एक सुंदर आठवण आली आहे. बसा सारे, असे म्हणून श्यामने सुरुवात केली. मित्रांनो, मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्र असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे. जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत. हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो, परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले. आमच्या घरी मथुरी म्हणून एक कानपीण होती. कोकणात घरोघर वाहीन पुरलेले असते. हे भात कांडून तांदूळ करावे लागतात. हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कानपिनी म्हणतात. घरोघरच्या कानपिनी ठरलेल्या असतात व वंश परंपरा कानपाचे काम कराव्यास त्या येतात. जणू वतन असते. आमच्याकडे मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा 2-3 कानपिनी होत्या. मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता. तो लहान होता, 10-12 वर्षाचा असेल. मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे, अळू वगैरे आणून द्यायची. पिकलेली काळी बोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेच ती. अळू सुद्धा गोड फळ आहे. त्याचा तपकिरी रंग असतो. आत जाड बिया असतात. मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत. गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात. कधी पानफूल देऊन, कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रगट करतात. कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही. का ग गजरे, आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला. ही दुसरी कोण आली? आईने विचारले. गजरी म्हणाली, मथुरीला ताप आला आहे. मथुरीने या चंद्रीला पाठविले आहे. आपण आज कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते काम करावयास पाठवून ते काम अडू न देणे ही कर्तव्य बुद्धी त्या गरीब मोलकरणीतही होती. बराच आला आहे का ग ताप? आईने विचारले. इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला, श्यामची आई, माझ्या आईला आला आहे ताप. तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला. तोवर ही चंद्री येत जाईल. बरे हा, आई म्हणाली. शिवराम काम करण्यास निघून गेला. कानपिनीने भात मोजून घेतले. आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली. दुपारी 12-1 वाजता आमची घरातील जेवणे झाली. शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला. गुरांना पाणी घातलेस का? शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का? नाहीतर गुरे पायांनी तुडवितील व त्यातच बसतील. गवत घालून ठेव. आई त्याला सांगत होती. शिवराम म्हणाला, सारे केले, आता मी जातो. थांब शिवराम, इकडे ये जरा. आई घरात गेली व केळीच्या पानावर कडक भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली. एका लहानशा गंजात तिने ताक आणले. शिवराम, हे तुझ्या आईला हो, म्हणावं लवकर बरी हो, असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली. शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला. 3 सांजा झाल्या. आमची शाळा सुटली होती. परवाचा म्हणत होतो आम्ही. गजरे, ती समई कोंड्याला पुसून नीट लख्ख करून ठेव, आईने सांगितले.
आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादी बसे. कांडणाच्या दिवशी समई पुसायची असा रिवाज असे. भाताच्या कोंडाला पुसल्याने समई स्वच्छ होते. गजरी समई पुसू लागली. आई कांडण मोजून घेऊ लागली. कानपिनीस कण्या, दापट वगैरे देण्यात आले. दापट म्हणजे तांदूळ सरताना जो बारीक कोंडा निघतो ना, तो. कानपिनी निघून गेला. शिवरामाने झाडांना पाणी घातले. गुरांची दुधे काढली. आईने गाईचे दूध काढले. शिवराम घरी जावयास निघाला. सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते. तुळशीत आले पुरले होते. त्यातील आले उकरून काढले. आई शिवरामाला म्हणाली, शिवराम, हा गवती चहा घेऊन जा. हा आल्याचा तुकडा घे. घरी काढा करा. त्यात 4 धने व पिंपळाचे पान टाका व कढत कढत आईला द्या. मग पांघरून घाला, म्हणजे घाम येईल व मोकळी होईल. थांब हो, 2 खडी साखरेचे खडे पण देते. असे म्हणून आई घरात गेली व खडीसाखर घेऊन आली. शिवराम सारे घेऊन निघाला. मथुरेने शिवरामाला विचारले, शिवराम, हे कोणी दिले? शिवराम म्हणाला, श्यामच्या आईने. मथुरी म्हणाली, देव माणूस आहे माऊली, साऱ्यांची काळजी तिला. मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला, तरी तिला घाम आला नाही, तिचा ताप पण निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला. शिवराम, तुझ्या आईचे कसे आहे? आईने विचारले. कपाळ लई दुखते, सारखे ठणकते. अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे. रात्री झोप बी नाही, त्याने सांगितले. बरे, आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबर शिंग देईल. ते उगाळून तिच्या कपाळात चांगला लेप द्या, म्हणजे बरे वाटेल. आई म्हणाली. तो जो आपल्या कामात दंग झाला. शिवराम गोटा झाडू लागला. शेणाच्या गोवऱ्या घालू लागला. आई भाजी वगैरे चिरू लागली. 2 प्रहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात, लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंठ व सांबर शिंग आईने त्याच्या जवळ दिले. सांबाराचे शिंग औषधी असते असे म्हणतात. सुंठ, वेखंड, सांबर शिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते. इतरही कोठे दुखत असेल तर याचा लेप देतात. काही दिवसांनी मथुरी बरी झाली. ती फारच खंगली होती, अशक्त झाली होती, परंतु ती कामावर येऊ लागली. 15-20 दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडावयाला आलेली पाहून आई म्हणाली, मथुरे, किती ग वाढलीस तू? कांडण होईल का तुझ्याकडून? मथुरी म्हणाली, बसत उठत करू कांडण. इतके दिवस अंथरुणावर पडून खाल्ले, पुरे आता हिंडती फिरती झाली आहे मी. 4 दिवसांनी होईन धडधाकट. तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला. आई म्हणाली, अगं सारी देवाची कृपा, आम्ही किती एकमेकांना पुरणार. बरे, पण मुलांचा भात झाला आहे. तूही 4 घास खाऊन घे त्यांच्या बरोबर, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल. दुपारी आज येथे जेव पोटभर, ऐकलेस ना? त्या दिवशी आमच्या बरोबर मथुरी सकाळची जेवली. मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती. ती मथुरी आता म्हातारी झाली. मी एखाद्या वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटावयाला जातो. तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या असतात, तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते, अरे हे काय श्याम? तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते, श्याम, तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देती. तुला लगीन करावयाला लावलं असतं तिनं. मेली बिचारी लवकर. साऱ्यांवर तिचा लोभ. अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती.